जय शिवराय मित्रांनो, राज्यात राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी घरकुल योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना। आणि मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. आज 10 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र होण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून ओबीसी याचबरोबर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच मोदी आवास घरकुल योजनेमध्ये काही आमूलाग्र असे बदल वेळोवेळी करण्यात आलेले आहेत, परंतु या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेल्या अटी शर्तीमुळे काही योजनेमध्ये लाभार्थी पात्र होण्यासाठी अडचणी येत होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोदी आवास योजना घरकुल राबवत असताना आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवरती नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी, अशा प्रकारचे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी पात्र ठेवण्यात आलेले होते, पात्र करण्यात आलेले होते। परंतु आता याच्याच ऐवजी 10 जून 2024च्या या नवीन जी.आर. नुसार राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबवण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। अर्थात ग्रामसभेच्या माध्यमातून निवडलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा आता लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक असा हा बदल या आजच्या जी.आर.च्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या 28 जुलै 2023च्या जी.आर. नुसार असणार आहेत। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत। त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या संदर्भातील एक लिंक देण्यात आलेली आहे। याच्या माध्यमातून याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते, अर्ज कशा प्रकारे भरले जातात, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।